दुसरीकडे अमरावतीच्या परतवाडामध्ये लैंगिक शोषण केल्याचं प्रकरण घडलेलं आहे। आरोपी मोहम्मद अयाजच्या घराचं अतिक्रमण पाडण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। एकंदरीत आपण जर बघितलं तर घराचं अतिक्रमण अचलपूर नगर परिषद बुलडोझरने पाडण्याची आज शक्यता आहे। नगर परिषदेकडून आरोपीच्या कुटुंबाला अतिक्रमणासंदर्भात नोटीस बजावण्यात आली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। आरोपीने घराचा काही भाग अतिक्रमण करून बांधल्याचा देखील नगर परिषदेला संशय असल्याचं कळतंय। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून घेऊयात। स्वप्नील, आपण पाहतोय कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। अतिक्रमण घराचं पाडू शकतात, काय अपडेट या संदर्भात? नक्कीच अत्यंत गंभीर प्रकरण हे अमरावतीच्या परतवाडा शहरामध्ये घडलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता नगर परिषद जी आहे ती अलर्ट झालेली आहे। आपण बघू शकतो परतवाडा शहरातील जयस्तंभ चौक भागात असलेला आठवडी बाजार परिसरामध्ये याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर या प्रकरणातील मुख्य आरोपी जो आहे तो मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीचं हेच ते घर आहे आणि या घराचा काही भाग जर आपण पाहिलं तर अतिक्रमित असल्याचा संशय जो आहे तो नगर परिषदला आहे। ह्या घराचा जो हा जिना आहे, जो लोखंडी जिना या ठिकाणी ठेवण्यात आले, या बाजूने जे दार आहेत आणि यावर चढण्यासाठी हा जो जिना या ठिकाणी बांधलेला आहे हा अतिक्रमित असल्याचा संशय जो आहे तो नगर परिषदला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे अतिक्रमण आज पाडण्याची शक्यता जी आहे ती असल्याचं समोर आलेलं आहे। दुसरीकडे या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। गंभीर घटना घडल्यानंतर आरोपी विरुद्ध जर आपण पाहिलं तर नागरिकांमध्ये रोषाचं वातावरण असतं। अनेकदा आरोपीच्या घरावर जर पाहिलं तर आपण नागरिक चढून जात असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलीस धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी स्वप्नील।